राहणार साखेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. मी गेल्या 33 वर्षापासून त्याच विविध कार्यकारी सोसायटीचा सभासद असून मी नियमित कर्ज भरणारा, दरवर्षी पीक कर्ज घेत असून नियमित कर्ज फेड करीत, परंतु मागील वर्षात मी सोसायटीचे बोगस कर्जाबाबत वरिष्ठ तक्रार केल्याने तसेच त्यांच्या शेतावर ऊस भट्ट्या आहेत त्यांनासुद्धा पीक कर्ज दिलेले गेले हे निदर्शनास आणून दिलेले होते. म्हणून मला चालू वर्षाचे पीक कर्ज देण्यात नकार दिला जात आहे. सोसायटीचे सेक्रेटरी व शिपाई हे म्हणतात, जा कुठेही यांचे जायचे आहे तुम्हाला जा, पण आम्ही कर्ज देणार नाही, असा प्रकार मनमानी कारभार चालू आहे. मी याबाबत सहकार निबंधक यांच्याकडे 2026 रोजी दिला अर्ज होता. माझे काम न झाल्याने मी 15/6/2026 तारखेपासून विविध कार्यकारी सोसायटी साखेगाव येथे आमरण उपोषण बसणार आहे हे कळवले होते, परंतु त्यांच्याकडून कोणतेही प्रतिसाद मला मिळाला नाही. म्हणून शेवटी नाईलाजाने उपोषण करण्याची वेळ आली आहे. साखेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे आठमुठ्ठेपणा शेतकऱ्याच्या उपोषणाच्या बसण्याची वेळ आली आहे. त्या वेळेवर कर्ज न मिळालं पेरणीपूर्वी मगा तिचे काम व पैशांच्या अभावी पडून सरकार शेतकऱ्यांना साठी विविध प्रकारच्या सुविधा देण्याचे काम करीत आहे, परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या अशा प्रकारच्या समस्या तोंड द्यावे लागत आहे. माझे झालेले नुकसान साखेगाव विविध कार्यकारी सोसायटी संस्था जबाबदार आहे. पंकज अशोक कुरकुरे 62 पासून माझ्या वडिलांचे शेअर जे विकास सोसायटीला बाकी आहे ते आम्हाला देत नाही आहे 90पर्यंत. तसेच माझ्या आजीचे शेअर पण 91-90 पासून बाकी 25पर्यंत आहे ते शेअर सुद्धा भेटत नाही आहे. त्यांची ओशी आहे, यांची पुरावे सुद्धा आम्हाला आहे. आणि वीज बत्तीचं कर्ज हे केल्यामुळे उचललं म्हणून त्यांनी आम्हाला कर्ज नाकारलेलं आहे. ज्या शेतात असताना वीज बत्ती असताना तिथे बागायत कर्ज जिरायत कर्ज वाटप झालेलं आहे. आणि या सचिव आणि शिक्रेरी आणि कसे साहेब यांच्या संगमताने कर्ज ते चेअरमन आणि यांच्या संगमताने कर्जाची आमची हे देत नाही आहे बाबा, कर्ज वाटप करत नाही आम्हाला. शेतकऱ्यांना पेरणीच्या टायमावर कर्ज मिळालं नाही तर आमची पेरणी रखडू शकते. याच्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. काही झाले वडिलांना तर त्याच्या जबाबदार सोसायटी राहील.